मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिल्यानंतर परप्रांतीयांची मुजोरी समोर आली। मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षांची मुदतवाढ दिल्यानंतर भैया रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी सक्तीच्या मोहिमेवर मीठ चोळलंय। नेमकं कोणतं संतापजनक कृत्य परप्रांतीयांनी केलेलं आहे, मनसेनं त्यावर काय इशारा दिलाय पाहूयात या रिपोर्टमधून। 1 वर्षाची मुदतवाढ, भैयांच्या मुजोरीत वाढ। मुदतवाढीनंतर परप्रांतीय रिक्षा चालकांचा जल्लोष। मराठी न बोलल्यास मनसेचा खळखट्याचा इशारा। परप्रांतीय रिक्षा चालकांचा हा व्हिडिओ नीट बघा। मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी भैयांना मुदतवाढ दिल्यानंतर अवघ्या काही तासात आरे कॉलनीत भैयांनी भाजप प्रणित कामगार आघाडीच्या नेत्यांसोबत हा जल्लोष केलाय। मराठी शिकण्यासाठी आडेवेडे घेणारे हेच परप्रांतीय मुदतवाढीनंतर जल्लोषात मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि थेट मराठी सक्तीच्या निर्णयाची लाज निघाली। जल्लोषात सहभागी झालेले परप्रांतीय रिक्षा चालक नेमकं काय म्हणाले तेही ऐका। ये 15 शब्द सीखना है कोई बड़ी चीज़ नहीं है। 1 शब्द भी सीखेंगे तो 15 दिन में 15 शब्द सीख सकते हैं। 1 साल तो बहुत होता है। हम सीख के दिखाएंगे, हम बोल के दिखाएंगे। राज्य सरकारनं रिक्षांच्या मुदतवाढीबाबत घेतलेल्या निर्णयावर मनसे आक्रमक झाली आहे। या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे। तसंच राज ठाकरेंचा आदेश आल्यास रस्त्यावर उतरलेल्या रिक्षावाल्यांच्या घरात घुसून मारू असा सज्जड दम मनसेने दिलाय। तर मनसेला जशास तसं उत्तर देणार असल्याचा पलटवार परप्रांतीय रिक्षा चालकांनी केलाय। ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना यापुढे डोकं वर न काढण्याची जी प्रक्रिया, त्यांचा आवाज दाबण्याची प्रक्रिया ही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ते करू पाहत आहेत। त्यांनी ते समजू नये, हे खोटं होईल। आजही राजसाहेबांचा आदेश आम्ही पाळतो। ज्या दिवशी राजसाहेबांचा आदेश येईल त्या दिवशी नक्कीच रस्त्यावरती जे त्या दिवशी होते ना, त्यांना घराघरामध्ये घुसून सुद्धा मारता येईल एवढी ताकद मनसेच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे। मैं किसी भी पक्ष का नाम नहीं ले रहा हूँ। जो भी कोई भी पक्ष होगा, चाहे वो मनसे हो, कोई भी पार्टी का हो, अगर वो हमारे रिक्शा टैक्सी वाले भाइयों के ऊपर कहीं भी अत्याचार करेगा तो उसके ही स्टाइल में धड़क कामगार यूनियन के सभी सदस्य और हमारे अभिजीत राणे साहब उसके ही स्टाइल में उसको समझाने की कोशिश करेंगे। मुदतवाढीमुळे परप्रांतीयांना दिलासा मिळाला असला तरी मराठी सक्तीच्या मोहिमेला मात्र ब्रेक लागलाय। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या मुदतवाढीचा मराठी शिकण्यासाठी सदुपयोग करावा। परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यामध्ये कुठेतरी त्यांना आनंद देखील झालेला आहे। मात्र नाच गाण्याच्या कार्यक्रमातून कुठेतरी मराठी भाषिकांना डिवचण्याचा मुजोरपणा जो आहे तो रिक्षा टॅक्सी चालकांकडून होताना पाहायला मिळतोय। या गोष्टीचं राजकारण न करता राजकारण्यांनी देखील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्याचा आणि भाषेचा आदर करण्याचा सल्ला दिला गेला पाहिजे। संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।